प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? आणि बरोबर उत्तर आहे 1, 3 आणि 4 म्हणजे भारताचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. प्रश्न क्रमांक 2, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? आणि बरोबर उत्तर आहे अरवली. प्रश्न क्रमांक 3, किन्वा हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? आणि बरोबर उत्तर आहे कवक. प्रश्न क्रमांक 4, 1919 मध्ये रौलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? आणि बरोबर उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं त्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, जुलै 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारले? आणि बरोबर उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश मध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गांनी भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. आणि बरोबर उत्तर आहे 1905 मध्ये. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती योग्य जुळणी नाही? आणि बरोबर उत्तर आहे दयानंद सरस्वती व प्रार्थना समाज. दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8, एप्रिल 2023 मध्ये नाथुला जवळ हिमस्खलन झाले. नाथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 9, मार्च 2023 मध्ये गुरुग्राम हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने DOPTने आयोजित केलेल्या G20च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठकीचे ACWG चे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. प्रश्न क्रमांक 10, सुक्रोजला सहसा काय म्हणून ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे साखर. प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली म्हणजेच आयटकची. आणि बरोबर उत्तर आहे 1920 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कुणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. प्रश्न क्रमांक 13, भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीचा पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे RTI अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे? आणि बरोबर उत्तर आहे RTI अधिनियमाची प्रस्तावनेमध्ये. प्रश्न क्रमांक 14, कोणती ई गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत डुप्लिकेट मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? आणि बरोबर उत्तर आहे पासपोर्ट सेवा. प्रश्न क्रमांक 15, मित्रतायुक्त पॉलिसी व्यवहाराच्या फ्रेंडली पोलिसिंग व्यापक संकल्पनेत महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टिकोनासह डॅश डॅश येथे शी टीम्स सुरू करण्यात आली. आणि बरोबर उत्तर आहे हैदराबाद येथे. प्रश्न क्रमांक 16, निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना एकाने इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचे लोक नेहमीच जागा घाण करतात अशी टिप्पणी केली. आणि बरोबर उत्तर आहे सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना. प्रश्न क्रमांक 18, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2022च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? आणि बरोबर उत्तर आहे 85व्या. प्रश्न क्रमांक 19, अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते? आणि बरोबर उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न क्रमांक 20, बेहरामजी M मलाबारी हे डॅश डॅशचे महान पारशी समाजसुधारक मानले जातात? आणि बरोबर उत्तर आहे 19व्या शतकाचे. प्रश्न क्रमांक 21, एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मेरी लिबॉन क्रिकेट क्लब MCC लंडन यांचे मानद आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंह यांना. प्रश्न क्रमांक 22, क्रीम ऑफ टार्टर ही स्वयंपाकघरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे. क्रीम ऑफ टार्टरचे रासायनिक सूत्र काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील स्कीम ही कोणत्या वर्षी आरंभ केली होती? आणि बरोबर उत्तर आहे 1995. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? आणि बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय सौर युती इंटरनॅशनल सोलार अलायन्स. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? आणि ती समिती होती स्वर्णसिंग समिती. प्रश्न क्रमांक 1, फळांची गोड चव ही त्यातील डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे असते? आणि बरोबर उत्तर आहे फ्रुक्टोजच्या अस्तित्वामुळे. प्रश्न क्रमांक 2, इंडिया डिवायडेड 1946 चे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 3, भूस्खलनाच्या घटनांमुळे कधीकधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशी मठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
आणि बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRF द्वारे 2022च्या आपत्ती निवारण क्षमता वाढीच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ते दिल्लीमधील विज्ञान भवनात झाले. तेव्हा खालीलपैकी कोण प्रमुख पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते? आणि बरोबर उत्तर आहे अमित शहा. प्रश्न क्रमांक 5. भारताचे महानिबंधक RGI यांच्या नमुना नोंदणी प्रणाली SRS परिपत्रकानुसार राष्ट्रीय स्तरावरील अर्भक मृत्यू दर IMR हा 2015 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे 37 इतका होता. तो 2019 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे डॅश इतका कमी झाला. आणि बरोबर उत्तर आहे 30 इतका कमी झाला, म्हणजे 37 ते 30. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे उच्च घनता असलेले लिपोप्रोटीन, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. प्रश्न क्रमांक 7. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY अंतर्गत माता आणि बाल आरोग्याशी संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबतच्या अटींचे पालन केल्यास कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा माता PWNLM च्या बँक पोस्ट ऑफिस खात्यात डॅशचे रोख प्रोत्साहन थेट दिले जाते. आणि बरोबर उत्तर आहे 5000. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कुणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुना सार्वजनिक सभा पुना पब्लिक सोसायटीची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे गो रानडे, म्हणजेच महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 9. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 5(1) अंतर्गत डॅशद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे नोंदणीद्वारे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कुणी EPFO सदस्यांसाठी पासबुक सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे भूपेंद्र यादव. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? आणि बरोबर उत्तर आहे दादरा आणि नगर हवेली. प्रश्न क्रमांक 12. 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती? आणि बरोबर उत्तर आहे मुक्ती मिशन. प्रश्न क्रमांक 13. LED दिवे चालू करण्यासाठी खास संकल्पित केलेल्या इलेक्ट्रोड्स मधील इलेक्ट्रोलाइट म्हणून समुद्राच्या पाण्याचा वापर करणाऱ्या भारतातील पहिल्या खाऱ्या पाण्याच्या दिव्याचे अनावरण कुणी केले? आणि बरोबर उत्तर आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेतील तरतुदींबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आणि बरोबर उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय नाहीत, हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते? आणि बरोबर उत्तर आहे MG रानडे, RG भांडारकर आणि NG चंदावरकर. प्रश्न क्रमांक 16. मानस ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? आणि बरोबर उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी मानस आहे. प्रश्न क्रमांक 17. डॅश मध्ये 31 अनुच्छेद आहेत? आणि बरोबर उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. प्रश्न क्रमांक 18. दख्खनच्या पठाराचा योग्य आकार खालीलपैकी कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे त्रिकोणी. प्रश्न क्रमांक 19. मार्च 1784 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणासोबतच्या मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाची समाप्ती केली? आणि बरोबर उत्तर आहे टिपू सुलतान. प्रश्न क्रमांक 20. शेष भारत रेस्ट ऑफ इंडिया संघाने 2022-23 ची इराणी ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न क्रमांक 21. समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. विधान 1. त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधान 2. सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी ही ज्योतिबा फुले यांची कार्य आहेत. म्हणजे हा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत याबद्दल आहे. आणि बरोबर उत्तर आहे 1 किंवा 2 पैकी एकही चूक नाही, म्हणजे दोन्हीही त्यांची कार्य आहेत. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रपती हे नवनियुक्त डॅश यांना पदाची शपथ देतात? आणि बरोबर उत्तर आहे मुख्य माहिती आयुक्त. प्रश्न क्रमांक 23. विंडोज 10 हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे? आणि बरोबर उत्तर आहे विंडोज NT. प्रश्न क्रमांक 24. कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 16(2). प्रश्न क्रमांक 25. प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने हरित द्रव्याच्या क्लोरोफिलच्या रासायनिक संरचनेचे आक्रमण डिग्रेड्स होते, तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे फोटो ऑक्सिडेशन, प्रकाश ऑक्सिडन. प्रश्न क्रमांक 1. झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? आणि बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 2. संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे संगणकाला डेटा पुरवणे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विस्डेन अलमॅनच्या 2023च्या आवृत्तीत लिडिंग 2020 क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान बहाल केला गेला? आणि बरोबर उत्तर आहे सूर्यकुमार यादव यांना. प्रश्न क्रमांक 4. सत्यार्थ प्रकाश, सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे?
आणि बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची. प्रश्न क्रमांक 5, कलानाई ग्रँड अनाईकट म्हणूनही ओळखले जात असून ते भारताचे बांधले गेलेले पहिले धरण होते. खालीलपैकी कोणत्या नदीवर हे धरण बांधण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर आहे कावेरी. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे 1976. प्रश्न क्रमांक 7, राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य खालीलपैकी कोणती आहेत? आणि बरोबर उत्तर आहे ए, बी आणि डी ही राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य आहेत. प्रश्न क्रमांक 8, 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॅश डॅश मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY सुरू करण्यात आली. बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 9, तामिळनाडू हे डॅश डॅशशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य आहे. आणि बरोबर उत्तर आहे माहितीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे वेदांगथल पक्षी अभयारण्य. प्रश्न क्रमांक 11, प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 12, हमारी धरोहर ही योजना प्रधानमंत्री विरासत का संवर्धन PM विकास योजनेचा एक घटक म्हणून विलीन करण्यात आली आहे, जी डॅश डॅश या आर्थिक वर्षापासून लागू होणार असून ती कौशल्य विकास, शिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे अल्पसंख्याकांचे विशेषतः कारागीर समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उद्योजकतेच्या हस्तक्षेपांना पाठिंबा देणे यावर केंद्रित आहे. आणि बरोबर उत्तर आहे 2022-23 पासून ही लागू होणार आहे. प्रश्न क्रमांक 13, सिंध सभा चळवळीची स्थापना अमृतसर येथे डॅश डॅश मध्ये झाली होती. आणि बरोबर उत्तर आहे 1873 मध्ये. प्रश्न क्रमांक 14, ज्योतिराव फुले यांनी आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती विधाने भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे फक्त एक हे विधान भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, डॅश येथे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन उभारले जात आहे. आणि बरोबर उत्तर आहे सुरत येथे. प्रश्न क्रमांक 17, गुलामगिरी या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? आणि बरोबर उत्तर आहे ए, जाती व्यवस्थेवर टीका करणे आणि बी, सर्वांसाठी शिक्षणाचे समर्थन करणे. प्रश्न क्रमांक 18, 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? आणि बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 19, निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे? आणि बरोबर उत्तर आहे जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक 20, 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि डॅश डॅश हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले. बरोबर उत्तर आहे चित्तरंजन दास, यांनाच देशबंधू सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये अनेक केंद्रक असतात? आणि बरोबर उत्तर आहे मसल सेल्स, स्नायू पेशी. प्रश्न क्रमांक 22, 2023 मधील भारताच्या G20 अध्यक्षपदाची विषय वस्तू थीम काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य, 1 अर्थ, 1 फॅमिली अँड 1 फ्युचर. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले? आणि बरोबर उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. प्रश्न क्रमांक 24, NaHCO3 हे सहसा स्वयंपाकघरात डॅश डॅश म्हणून वापरले जाते. आणि बरोबर उत्तर आहे बेकिंग सोडा. प्रश्न क्रमांक 25, भारतीय जनगणना 2021 किती भाषांमध्ये आयोजित केली जाईल? आणि बरोबर उत्तर आहे 16 भाषांमध्ये.